अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधूंनो, आपण सर्वजण वामनराज प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेले व परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित सोन्याचा दिवस आधी अमृते पाहिला हे पुस्तक वाचत आहोत. काल आपण पापाचरण करू नये हे पाहिलं. आज आपण थोरल्या महाराजांची शास्त्रनिष्ठा. परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज तेव्हा हिमालयामध्ये हिंडत होते. परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज तेव्हा हिमालयामध्ये हिंडत होते. त्यांना कित्येक दिवस भिक्षा अन्न मिळाले नव्हते. त्यावेळी एक ब्राह्मण त्यांना भिक्षेसाठी बोलवायला आला. तो नम्रपणे त्यांना म्हणाला की महाराज, आज माझ्या घरी व्रताचे उद्यापन आहे, तरी आपण पुढीलला यावे अशी इच्छा आहे. श्री स्वामी महाराज त्यावर काहीच बोलले नाहीत. ती त्यांची संमती गृहीत धरून ते त्या ब्राह्मणाच्या घराजवळच होते म्हणून त्याने त्यांचा हात धरून श्री महाराजांना घरामध्ये नेले आणि त्यांना आदरपूर्वक बसवले. पण ते पुढीला सुरुवातच करेनात. त्यामुळे त्या ब्राह्मणाने शंका घेऊन विचारले की महाराज, आमचे काही चुकले का? त्यावर ते म्हणाले, चुकले नाही, आपण तर साक्षात श्री दत्तप्रभू आहात. आमची परीक्षा बघण्यासाठी का हे सगळे मांडले आहे? आम्ही पाणी प्यायलो तर म्हणाल तुमचे प्राण बिघडतील, आम्ही अन्न खाल्ले तर म्हणाल की तुमचे मन बिघडेल. कारण माहीत नसलेल्या ब्राह्मणाकडून आम्ही भिक्षा घेतली, म्हणून कृपा करून आम्हाला दर्शन द्यावे, तरच आम्ही हे ग्रहण करू, आणि नसेल तर आपल्या दारातून हा संन्यासी भिक्षेविनाच जाईल. असे म्हटल्यानंतर मात्र लगेच ब्राह्मण रूप सोडून देव समोर प्रगट झाले. कारण भक्तांएवढेच त्यांनाही प्रेम प्रिय असते, तेही त्यांचीच वाट बघत असतात. अधिकार यावा लागतो, पण म्हणून श्री भगवंतांनाही असे रोकटोक बोलण्यासाठी तसाच श्रेष्ठ अधिकार असावा लागतो. तो यायला खूप वेळ लागतो. नुसते मी देवाशी भांडले हे चालत नसते. भांडले? अरे पण कशासाठी? बाई, दोष तुलाच लागला माझी आई, भांडू नकोस. भांडून गोष्टी होत नाहीत. सुरुवातीला तरी शास्त्राप्रमाणेच सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. प्रेमाचा अधिकार प्राप्त व्हायला वेळच लागतो, पण तसा अधिकार प्राप्त झाल्यानंतर मात्र श्री भगवंत स्वतःच समोर येतात. यासाठी संत चरित्रांमधली अनेक उदाहरणे देता येतील. अनेक ठिकाणी आपल्याला हे सापडेल. ज्यांचा श्री भगवंतांवर विश्वास नाही, ज्यांच्या घरामध्ये सगळ्या शाखा निषिद्ध गोष्टी होत असतात, अशा घरांमध्ये जाऊन अन्न पाणी घेतले तर त्याचा दोषही आपल्याला स्वीकारावा लागतो. त्याला इलाज नाही. काही लोक असे म्हणतात की आम्हाला समाजामुळे जावे लागते, जेवावे लागते. जरूर जा, मी तुम्हाला कोणालाही जाऊ नका असे म्हणत नाही, पण मग त्यातून जर दोष आले तर ते स्वीकारले देखील पाहिजेत. त्याला इलाज नाही, त्याचीही तयारी पाहिजे. मग समाजच सोडायचा का? तर नाही. मी कुठे असे म्हटले आहे, पण हे दोष येतातच. जोपर्यंत आपल्या अंगी वैराग्य पूर्णपणे स्थिरावत नाही तोपर्यंत दोष हे येतातच. नामानेच अष्टांग योग. श्री संत गुलाबराव महाराज म्हणतात की अष्टांग योगातील 8ही अंगे केवळ शक्तियुक्त नामस्मरणानेच होऊ शकतात. योगाची अष्टांगे नामित मिळती, नाम ते वेदांती मिश्रित की. नाम घेता वाचे इंद्रिय विस्मृती, त्या नाव बोलती यम भक्त. नामामध्ये शुद्धी तोच आणि दया, हरिभक्तराया नियम हा.
नाम घेता देह स्तब्ध ही होऊन भक्तासी आसन हेची नित्य. नाम घेता कंठ होतसे सद्गत श्वास तोही पण बंद पडे तेव्हा. हेची हरी भक्ता प्राण संयमन कुंभकाजी जाण एका काळी. हाची निर्विकल्प समाधीचा ठेवा परी तीव्र व्हावा नाम वेग. नवे हे रूपक नवे सन्निवेश पाहता प्रत्यक्ष प्रतीची हे. हा अभंग याकरता मुळात वाचण्यासारखा आहे. परवाच मला कोणीतरी नामस्मरणाची मर्यादा विचारली होती, तर शक्तियुक्त नामाने सगळा अष्टांग योग सहजच साधला जातो. मात्र नुसत्या नामामुळे मूळची वृत्ती काही जात नाही. निर्भीज नामामुळे पापांचा नाश होतो. पाप पूर्णपणे जळून जाऊ शकते. तो साधक शुद्ध पुण्य साठवू शकतो. पण समजा असे शुद्ध पुण्य व्हायचे असेल आणि पापे जर जळायचे असतील तर ते नाम देखील सातत्याने घडले पाहिजे. नाम शक्तियुक्त हवे. ब्रह्मचैतन्य श्री गोंदेवलेकर महाराजांकडे एकदा एक गृहस्थ आले व त्यांना म्हणाले, तुम्ही प्रवचनात सांगता त्याप्रमाणे मी 12 कोटी नामजप केलेला आहे, पण मला अजून काही भगवत दर्शन झालेलं नाही. तुम्ही लोकांना असे चुकीचे का सांगता? त्यावर श्री गोंदेवलेकर महाराज म्हणाले, तुला नाम कोणी दिले? ते गृहस्थ म्हणाले, माझे मीच घ्यायला लागलो. हे ऐकून श्री गोंदेवलेकर महाराज त्याला म्हणाले, हो का, मग बैस इथे. आणि त्याला समोर बसवून घेऊन श्री गोंदेवलेकर महाराजांनी त्या गृहस्थाच्या कानामध्ये तोच मंत्र स्वतः सांगितला. त्याबरोबर रोमांच येऊन ते गृहस्थ अश्रू ढाळीत प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीसमोर हात जोडून भान हरपून उभे राहिले. काही काळाने भानावर आल्यानंतर त्यांनी विचारले, हे असे कसे झाले? त्यावर श्री महाराज म्हणाले, नामामागे शक्ती नको का? नुसतेच नाम घेतलेस त्यामुळे भगवत दर्शन झाले नाही. म्हणून जर असे व्हायचे असेल तर त्याकरता सद्गुरूंनी शक्तियुक्त दिलेले नाम पाहिजे. जर तसे दिलेले नसेल तर मगाशी मी जी 4 सिद्धनामे सांगितली त्यापैकी आपल्याला जे आवडेल ते कुठलेही नाम सद्गुरूंच्या परवानगीने घ्यावे. जय जय राम कृष्ण हरी घ्या, श्रीराम जय जय राम घ्या, कुठलेही घ्या, त्या नामानेही तेच फळ प्राप्त होते. म्हणूनच त्यांना सिद्धनामे म्हणतात. परंपरेची शक्ती त्या नामाच्या मागे असते. परंपरेतल्या कोणीतरी हे आशीर्वादपूर्वक दिलेले आहे, म्हणजे श्री भगवंतांनीच दिलेले आहे. म्हणून त्याचे परिणामही तसेच होतील. त्यापासून मिळणारी फळे देखील शक्तियुक्त नामाप्रमाणेच मिळतील. नामात दंभ नको. म्हणून साधकांनी या रीतीने असे यापैकी कुठलेही नाम घ्यावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे बंधन नसते. घरामध्ये जर कोणाचा मृत्यू झाला असेल आणि तरी देखील जर नाम आतून येत असेल तर ते मुकाट्याने शांतपणे घ्यावे. नाम साधनेतील सगळ्यात मोठा नियम म्हणजे आपण नाम घेतो हे जगाला जाहिरातीने सांगू नये, कारण त्यामुळे केलेल्या सगळ्या नामाचे पुण्य फुकट जाते. श्री संत तुकाराम महाराज याचकरता सांगतात की नये बोलो फार बैसो जनामधी सावधान बुद्धी इंद्रिय दमी. लोकांमध्ये फार उठू बसू नये आणि आपल्या साधनाविषयी बोलू नये. आपली बुद्धी सावधपणे इंद्रियांच्या दमनाकडे लावावी. नाहीतर क्षणभर का होईना अभिमान बाळगला जातो की मी नाम घेते किंवा मी आतापर्यंत नाम घेतले. त्यामुळे सगळे पुण्य नष्ट होते. म्हणून कधीही असा अभिमान अहंकार बाळगू नये. जर कोणी असे दंभाने नाम घेत असेल, मी कोणतरी मोठा म्हणून नाम घेत असेल, तर श्री भगवंत त्याला शिक्षा करतात. या संदर्भात एक सुंदर गोष्ट आठवते. चित्रगुप्ताचा न्याय. श्री संत रहीम नावाचे एक मुसलमान महात्मा होते. ते रोज 5 वेळा नमाज पढत असत. न चुकता त्याच वेळेला ते नमाज पडणारच.
असे त्यांनी जन्मभर केले होते आणि शिवाय 60 वेळेला मक्केची यात्रा केली होती. त्यामुळे त्यांना त्याचा मोठा अभिमान होता. त्यांनी जेव्हा देह सोडला तेव्हा यमदूत त्यांना न्यायला आले. यमदूत मग त्यांना घेऊन चित्रगुप्तासमोर गेले. चित्रगुप्ताने त्यांना नरकात नेऊन शिक्षा देण्यास सांगितले व ती भोगून झाल्यावर परत पृथ्वीवर जन्माला पाठविण्याची आज्ञा दूतांना केली. रेहमानना याचे फार आश्चर्य वाटले. त्यांनी त्यामुळे चित्रगुप्ताला विचारले की अहो, नरकवास, शिक्षा आणि परत पृथ्वीलोकात जन्म हे मला कशासाठी? त्यावर चित्रगुप्त म्हणाले, तुम्ही आयुष्यभर जे जे सत्कार्य केले त्याचा सतत अभिमान बाळगलात आणि शिवाय सगळ्यांना कौतुकाने सांगत गेलात की मी 60 वेळा मक्केची यात्रा केली. त्यामुळे तुमचे सगळे पुण्य त्या अभिमानाने कधीच संपलेले आहे. हे ऐकून रहीम म्हणाले, महाराज, मी आणखी एक गोष्ट केली आहे. रोज 5 वेळा नमाज पडला आहे. संबंध जन्मभर. त्यावर चित्रगुप्त हसून म्हणाले, त्यातही एकदा असे झाले होते की तुमच्याकडे काही लोक आलेले होते आणि आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नमाजी आहोत हे दाखविण्यासाठी तुम्ही जास्त वेळ डोके जमिनीवर टेकवून बसला होता. त्या दंभाने तुमचे उरलेले सगळे पुण्यही वाया गेले. आता काय करायचे बोला. दंभाने पुण्य नसतं. बघा, एवढीशी गोष्ट जरी झाली तरी सगळे पुण्य खचाखच जाते. तर मग आपले किती जात असेल? आपण तर सगळीकडे डिंगा हाकत हिंडतो की आम्ही असे, आम्ही तसे, आम्ही साधक, आम्ही अमुक. मुळात नसेना का काही, पण सगळीकडे सांगत हिंडतो आपण. अहो, एवढासा अभिमान देखील सगळेच्या सगळे पुण्य ज्याला पुरेसा असतो. त्या काळात 60 वेळेला मक्केची यात्रा म्हणजे काही सोपे नव्हते किंवा जन्मभर सतत रोज 5 वेळेला डोके टेकवून नमाज पडणे ही गोष्ट देखील सोपी नव्हती. पण कधी कधी तो अभिमान, दंभ असा नाश करतो. श्री संत तुकाराम महाराज म्हणूनच सांगतात की दंभे करू भक्ती सोंग जाऊ,